आज थोडंसं आपण नाही थोडं बेसिक काल आपण सेटच्या रिलेटेड सेटचे कोणते कोणते टाईप्स असतात नंबर सिस्टीमवर गेलो होतो. सेटमध्ये आपण नंबर सिस्टीममधला सर्वात मोठा नंबर सिस्टीममधला सेट कोणता असतो, त्याच्यापेक्षा लहान कोणता, त्याच्यापेक्षा लहान कोणता, सगळ्यात लहान कोणता, हे सर्व नंबर्समध्ये आपण बघत होतो. एक रिअल लाईन पण मी ड्रॉ केली होती. आता एक लक्षात घ्या की आपण जे आता ड्रॉ करणार आहोत किंवा आता जे घेणार आहोत ते लक्षात घ्या. जस्ट कॅल्क्युलेशन यू हॅव टू कॅल्क्युलेट इट. आपण कॅल्क्युलेशन करत असताना कोणत्या कोणत्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकतो. जर सपोज दॅट माझ्याकडे, कारण जनरली मुलांमधला एक ड्रॉबॅक असा आहे, तुमच्याकडे एक अल्जेब्रा असतो. एक अल्जेब्रा तुम्हाला आतापर्यंत माहिती आहे. अल्जेब्रा म्हणजे तुम्ही लहानपणापासून शिकत आला तो म्हणजे काय, ॲडिशन करणं, सबट्रॅक्शन करणं, मल्टिप्लिकेशन करणं, डिव्हिजन करणं, या पद्धतीच्या अल्जेब्राच तुम्हाला माहिती आहे. 2 नंबरची ॲडिशन कशी करायची, 2 नंबरचं सबट्रॅक्शन, 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन, 2 नंबरची डिव्हिजन. ओके, डिव्हिजन म्हणजे हे सर्व काही तुम्हाला माहिती आहे. पण याच्यात पण आपल्याला जर बघायचं असेल तर काही ठिकाणी काही रूल्स असतात. ते रूल्स आपल्याला काय करावे लागतात, फॉलो करावे लागतात. आता रूल्स फॉलो करण्यासाठी सपोज दॅट माझ्याकडे एक रेशो आहे. एक रेशो आहे, बरेच जणांचा मुलांचा एक गोंधळ तयार होतो. तो एक कॉमन पार्ट मी घेतो. तो म्हणजे काय, जर सपोज दॅट A/B = C/D दिलेला असेल, असं काहीतरी दिलं असेल तर ओके, तर मला यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येतं. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येतं. ते कसं करता येतं, A × D म्हणजे काय होतं माहिती का, इकडे डिनॉमिनेटरला असलेली टर्म इकडे येताना ती काय होत असते, मल्टिप्लाय होत असते. इकडची डिनॉमिनेटर. आता याच्यात न्यूमरेटर कोण, इकडच्या एलच्या साईडला न्यूमरेटर मध्ये कोण आहे, A आहे. डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे, B आहे. बरोबर आहे. एलच्या साईडला न्यूमरेटर मध्ये कोण आहे, C, आणि डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे, D. म्हणजेच काय, इकडचा डिनॉमिनेटर, इकडे डिनॉमिनेटरला जो D होता तो इकडे येताना आरच्या साईडला येताना एलच्या साईडला येताना काय होऊन जाईल, इकडे डिवाइडला होता, इकडे येताना काय झालं, तो मल्टिप्लाय झाला, A × D झाला. बरोबर ना. मग इकडचा B कुठे, डिनॉमिनेटरला, मग तिकडे डिवाइड केलाय, तिकडे जाताना काय होईल, तो तिकडे जाताना मल्टिप्लाय होईल. म्हणजेच काय, जर डिनॉमिनेटरला एखादी टर्म असेल तर तिकडे जाताना तो काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. आणि तसंच एक्झॅक्टली रिव्हर्स जर बघितलं ना, तर इथे जर मल्टिप्लाय असेल तर इकडे जाताना काय होईल, तो इथे मल्टिप्लाय, तिकडे जाताना काय होईल, डिवाइड होईल. बरोबर ना. म्हणजे इथे जे नंबर्स आहेत ते नंबरचा जर विचार केला, जर मल्टिप्लाय असेल तर इकडे येताना काय होत असतोय, डिवाइड होत असतो. इकडे मल्टिप्लाय असेल तिकडे जाताना डिवाइड होणार आहे. बरोबर. जर सपोज दॅट मी असं काहीतरी घेतलं, A+B = C+D. आता यांच्या दोघांमध्ये एलच्या साईडला दोघांमध्ये काय, बरं प्लस म्हणजे ऍडिशन केली. बरोबर. आरच्या साईडला काय, आरच्या साईडला पण प्लस घेतलाय. बरोबर ना. जर सपोज हा +B आहे, तिकडे जाताना काय होतं, बरं एलच्या साईडला +B आहे, तिकडे जाताना काय होतो, तो मायनस होतो. बरोबर ना. A = C+D - B म्हणजे RHS कडे जाताना तो काय होणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, मी सांगण्याचा एकच प्रयत्न करतोय की ज्या वेळेला तुम्ही इकडच्या बाजूला म्हणजे एलच्या साईडला असेल आणि आरच्या साईडला जायचं असेल तर ऍडिशन मध्ये तिकडे जाताना त्याची साईन बदलून जाते. इकडे डिवाइड होता, तिकडे जाताना मल्टिप्लाय झाला. बरोबर. मल्टिप्लाय होता, तिकडे जाताना डिवाइड झाला. तसंच इकडच्या बाजूला जर ऍडिशन असेल तर तिकडे सबट्रॅक्शन होऊन जाईल तिकडे जाताना. बरोबर. आणि तसंच जर इथे सबट्रॅक्शन घेतली तर, जर मी इथे सबट्रॅक्शन घेतली तर -B तिकडे जाताना काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. बरोबर ना. साईन काय होऊन जातात, बदलून जातात. म्हणून लक्षात असू द्या की या पद्धतीचे रूल्स आपल्याला माहिती असायला पाहिजे की तिकडे जाताना काय होणार, कसं असणार आहे, बेसिक कॅल्क्युलेशन कसं असतं. ओके, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. नंतर सपोज दॅट मी एक रूल घेतोय, A/B / C/D. हे असं काहीतरी रेशो घेतलाय. म्हणजे न्यूमरेटरला पण एक रेशो आहे, डिनॉमिनेटरला पण एक रेशो आहे. तर यांच्या दोघांमधलं रिलेशन काय असेल, बरं रिलेशन. मी जे कॉमन इथे घेतोय लक्षात घ्या. आता डिनॉमिनेटरला कोण आहे, C/D
डी आहे, बरोबर आहे. न्यूमरेटरला कोण आहे? ए अपॉन बी आहे, बरोबर ना. तर लक्षात घ्या, याची व्हॅल्यू जर तुम्हाला सॉल्व्ह करायची असेल तर न्यूमरेटर आहे ए अपॉन बी, तर जो डिनॉमिनेटर आहे, त्या डिनॉमिनेटरचा रेसिप्रोकल न्यूमरेटरला मल्टिप्लाय होत असतो. काय होत असतो? किंवा असं जरी म्हटलं तरी चालेल, हा जो डी आहे हा डी ए ला मल्टिप्लाय होतो, हा जो सी आहे तो बी ला मल्टिप्लाय होतो, असं पण म्हटलं तरी चालेल. म्हणजे सी अपॉन डी चा रेसिप्रोकल सी अपॉन डी चा रेसिप्रोकल काय येतो? रेसिप्रोकल म्हणजे इंटरचेंज करणं, अदला बदल करणं, इंटरचेंज. रेसिप्रोकल घ्या न्यूमरेटर डिनॉमिनेटरची, कशी होणार? रेसिप्रोकल काय? डी अपॉन सी, त्याला काय म्हणतो आपण? रेसिप्रोकल. याला काय म्हणतो आपण? रेसिप्रोकल करणं. तर रेसिप्रोकल काय? मग तो जो रेसिप्रोकल असेल तो काय होतो? त्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय होतो. दोघांची व्हॅल्यू सेम येणार. फॉर एक्झाम्पल मला सांगा बरं पटकन, काय येईल बरं याची व्हॅल्यू? सांगा पटकन. 2/5 इंटू 11/6, म्हणजे याचा रेसिप्रोकल काय होईल? मल्टिप्लाय 11/6, बरोबर ना. म्हणजे जर अशा पद्धतीने न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला जर रेशो असतील, तर जर सोल्युशन काढायचं असेल तर डिनॉमिनेटरचा रेसिप्रोकल न्यूमरेटरला मल्टिप्लाय करा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर सपोज ए अपॉन बी डिवायडेड बाय सी एवढंच दिलेलं असेल तर काय करणार बरं? काय करणार? सीच्या डिनॉमिनेटरला कोणीच नाही, न्यूमरेटर मध्ये ए अपॉन बी आहे, पण डिनॉमिनेटर मध्ये कोणीच नाही. तर जर दिलेला नसेल तर तिथे कोण असतो ऑलवेज? 1 असतो. आणि 1 सी अपॉन म्हणजे सीचा रेसिप्रोकल किती येतो? याचा रेसिप्रोकल 1/c. काय ना? 1/c. म्हणजे इथे 1 दिलेला नसेल किंवा इथे डिनॉमिनेटर नसेल तर त्याचा रेसिप्रोकल म्हणजेच कोण? 1/c. आणि साधारण सोप्या लँग्वेज मध्ये म्हटलं बी आणि सी चा प्रॉडक्ट होतो. लक्षात येते काय सांगतो? म्हणजे जर दिलेला नसेल तर तो डायरेक्टली तिथे काय होणार? मल्टिप्लाय होणार. नंतर आता सपोज दॅट मी काही कॅल्क्युलेशन्स करत असताना मी छोटे रूल्स अप्लाय करतोय आणि ते रूल्स कसे फॉलो करावे लागतात ते लक्षात घ्या फक्त. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या ॲप्लिकेशनवर मी एक जवळपास 100 पानांचं एक फॉर्म्युलांचं बुक आहे की जे आपल्याला फक्त 11th आणि 12th मध्ये यूज करायचे, आणि हे ऑलरेडी त्याच्यामध्ये आहेत. यांच्यामध्ये बेसिक पार्ट आहे आणि तो बेसिक पार्ट आपण इथे जो मी सांगतोय तो छोटे पार्ट्स हे लक्षात ठेवणं मस्त आहे. नंतर लक्षात घ्या, आता काही लॉज आपण महत्त्वाचे असतात ते लॉज मी तुम्हाला सांगतोय, किंवा इंडायसेस रूल जे आहे ते इंडायसेस रूल मी तुम्हाला सांगतोय. आता इंडायसेस रूल कशाचे असतात बरं? इंडायसेस रूल मला सांगा, a रेस टू n असेल तर कसं असणार? इक्वल टू काय? पॉवर. त्याला पॉवरचं फंक्शन, पॉवरचे रूल्स पण म्हटलं जातं. a रेस टू n म्हणजेच कोण? a रेस टू n. त्यांच्या दोघांचा पॉवरचा काय होत असतो? प्रॉडक्ट होत असतो. किंवा त्याला असं पण लिहिता येतं, a रेस टू n रेस टू m असंही लिहिता येतं. नंतर a रेस टू m इंटू b रेस टू n किंवा a रेस टू n इक्वल टू काय येतो? जर बेस सेम असला तर पॉवरची काय होते? जर बेस सेम असला तर पॉवरची काय होत असते? a रेस टू m प्लस n. ह्या a ची पॉवर m आहे
ए ची पॉवर n आहे, जर दोघांचा याला बेस म्हटलं जातं आणि ही त्याची काय असते पॉवर, जर बेस सेम असेल तर त्यांच्या दोघांच्या पॉवरची सम होत असते. जर सपोज 2⁵ इंटू 2�11 असं दिलं तर इक्वल टू काय येईल बरं, काय येईल, 5 plus 11. That's why is equals to 2⁵ plus 11 equal to 2⁻16. 2 काय 16. बेस सेम असल्यावर पॉवरची काय होत असते ऍडिशन होत असते. जर सपोज दॅट a⁻m अपॉन a⁻n असेल तर काय करणार, काही रूल्स महत्वाचे आहेत, मला जे महत्वाचे वाटतात मी तुम्हाला ते रूल सांगतोय. जर a⁻m अपॉन a⁻n असेल तर काय करणार सांगा बरं. हा जो डिनॉमिनेटर असतो ना, आता फॉर एक्झाम्पल आता इथे आपण एक रूल घ्यायचा राहिला म्हणजे 1/a. जर सपोज दॅट 1/a दिलेला असेल तर हा वरती जाताना हा डिनॉमिनेटर आहे बरोबर ना, याला न्यूमरेटरला जर मला पाठवायचं असेल तर त्याची जी पॉवर असते, आता याची पॉवर किती आहे 1 आहे, जिथे पॉवर दिलेली असते तिथे पॉवर किती असणार आहे 1 असणार आहे. मग त्याची पॉवर किती आहे 1. जर तो वरती जात असेल तर त्याची पॉवर किती होणार आहे -1 होणार आहे. जर सपोज दॅट 1/2⁵ असेल तर वरती जाताना तो पॉवर किती होणार, किती होणार, इथे पॉवर 5 घेतली ना मी, इथे 1 होता म्हणून -1 होणार. इथे वरती जाताना काय होणार 2⁻⁻5 पॉवर काय होणार -5. म्हणजे वरती जाताना त्याला पॉवर निगेटिव्ह होत असतात. ऑलवेज रिमेंबर, डिनॉमिनेटर वरून जर आपल्याला न्यूमरेटर मध्ये टर्म घेऊन जायची असेल तर त्याची पॉवर ही निगेटिव्ह करावी लागते. मग त्याची पॉवर मला काय करावी लागेल निगेटिव्ह, म्हणून मी इथे त्याची पॉवर काय घेतली निगेटिव्ह. म्हणजे तसंच मग इथे जर a⁻n डिनॉमिनेटरला आहे तर मला वरती जाताना त्याची पॉवर काय होणार, हा a⁻m आणि a⁻n बरोबर ना, म्हणजे तो त्याला काय होऊन जाईल मल्टिप्लाय होऊन जाईल. वरती जाताना a⁻n वरती जाताना काय झाला a⁻n झाला. परत दोघांचा बेस सेम आहे, बेस सेम आहे, वरच्या पॉवरची काय होणार a⁻m-n ऍडिशन होतेच, पण म्हणजे इथे मायनस असल्यामुळे इथे काय झाला निगेटिव्ह आला. कळतंय का. म्हणजे जनरली लक्षात घ्या की याच्यामध्ये आपण ज्या वेळेला अशा छोट्या छोट्या पार्ट्स कडे फोकस करतो त्यावेळेला असा काहीतरी पार्ट जो असतो ना तो महत्त्वाचा असतो, त्यामुळे याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या की हे बेसिक रूल्स आहेत की हे बेसिक रूल्स आपल्याला फॉलो करणं गरजेचं असतं. म्हणून हे बेसिक रूल्स मी तुम्हाला त्याच्या लिस्टमध्ये मी तुम्हाला टाकणार आहे आणि त्याच्यात मी इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत मी तुम्हाला सांगत जाईल की हे फॉर्म्युले आपले आहेत आणि त्या फॉर्म्युल्यांची नोटबुक तुम्ही परफेक्टली तयार करायची आहे. आलं लक्षात. मला एक सांगा तुम्ही दोन ब्रॅकेट्सला कसं सॉल्व्ह करतात बरं. जर सपोज दॅट मी असं एक ब्रॅकेट घेतलं a+b इंटू c+d, हाऊ टू सॉल्व्ह दिस टू ब्रॅकेट्स, कसं सॉल्व्ह करतात. तुम्हाला सांगितलं की या ब्रॅकेटला आणि या ब्रॅकेटचा प्रॉडक्ट घ्या, ब्रॅकेटचा प्रॉडक्ट घ्या बरोबर ना. तर एक काम करायचं, हा जो a असतो, कारण जनरली तुम्ही a+b ब्रॅकेट स्क्वेअर काढलाय का, काय असतो a+b ब्रॅकेट स्क्वेअर. बर, व्हॉट इज a-b ब्रॅकेट स्क्वेअर. बर, a² minus 2ab plus b square. What is a² minus b square? Good one. That's a minus b in bracket a plus b. That's one is right. बरोबर ना. a² minus b square म्हणजे याचाच पार्ट आला तो बरोबर ना. याच्यामध्ये ऍडजस्टमेंट आपल्याला करावी लागते. a minus b into a plus b. ओके. नाव मग या मला एक सांगा बरं यांना कसं सॉल्व्ह केलं तसंच मला याला सॉल्व्ह करायचं आहे. मग मला एक लक्षात असू द्या, जर दोन ब्रॅकेट तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर ह्या पहिल्या ब्रॅकेट मधला जो पहिला एलिमेंट असतो त्याच्याने दोघं एलिमेंटला प्रॉडक्ट घेऊन टाका, दोघं एलिमेंटने प्रॉडक्ट घेऊन टाका.
म्हणजेच काय ए इंटू सी दॅट्स ए सी प्लस ए इंटू डी ए डी झालं. नंतर जसं तर पहिल्या एलिमेंटसाठी केलं तसंच दुसऱ्या एलिमेंटसाठी करा. पहिल्या ब्रॅकेट मधून दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये एलिमेंटच्या डायरेक्टली दोघं एलिमेंटची प्रॉडक्ट घेऊन टाका. मग सांगा बरं काय बी इंटू सी प्लस बी इंटू सी प्लस बी इंटू डी बरोबर आहे का? कळतंय का हे ब्रॅकेट मी कसं सॉल्व्ह केलंय? तसंच मग मला सांगा जर a प्लस बी इन अनदर ब्रॅकेट a मायनस बी घेतला a सी प्लस सी मायनस डी हा चला सांगा बरं मग एका बाजूला प्लस घेतला एका बाजूला मायनस घेतला. चला सांगा बरं प्रॉडक्ट घेऊन दोघांचा तसा सेम बदल काहीच होणार नाही. जसं वरच्या याचा घेतला तसा इथे फक्त साइन मध्ये चेंज होणार. चला सांगा बरं मग ह्या a ने या दोघांना काय करायचं? प्रॉडक्ट घ्यावा लागेल ना. ह्या a ने ह्या दोघांना काय करावं लागतो? प्रोडक्ट घ्यावा लागतो बरोबर ना. a इंटू सी दॅट्स ए सी पण a इंटू मायनस डी ए म्हणजे काय होणार इथे प्लस मायनस प्लस इंटू मायनस मायनस दॅट्स मायनस ए डी साइन माहिती आहेत ना. प्लस इंटू प्लस प्लस इंटू मायनस मायनस इंटू प्लस अँड देन मायनस मायनस इक्वल टू काय होतो बरं? इथे जर प्रॉडक्ट असला तर प्लस इंटू प्लस किती होतो? प्लस मध्ये प्लस इंटू मायनस मायनस इंटू प्लस मायनस 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 प्लस बरोबर ना. प्लस मायनस मायनस प्लस मग आपला साइन कशी आहे? प्लस इंटू मायनस आहे बरोबर ना. म्हणून मायनस 80. तसंच दुसऱ्या एलिमेंटला चला सांगा बरं मग बी इंटू सी दॅट्स वन इज प्लस बी सी बी इंटू मायनस बी म्हणजे काय ना मायनस बी डी. मग आता तसंच घेऊ आपण ए मायनस बी इंटू सी मायनस डी. चला सांगा बरं दोघं निगेटिव्ह येतात मग आता सांगा पटकन सेम ए इंटू सी दॅट्स वन इज ए सी ए इंटू मायनस डी काय ना मायनस एडी. नंतर मायनस बी इंटू सी किती येणार मायनस बी सी मायनस बी इंटू प्लस सी ना म्हणून मायनस बी सी मायनस बी इंटू मायनस डी किती येणार प्लस बी डी प्लस b into d that's minus minus get plus b into d plus bd. लक्षात घ्या मी ब्रॅकेट कसे सॉल्व्ह करायचे मी तुम्हाला सांगतोय किंवा ह्याच्यात ऍडजस्टमेंट कोणत्या पद्धतीने करायची हे समजून घ्या. कारण लक्षात घ्या पूर्ण की बऱ्याच वेळा आपण यांचं कॅल्क्युलेशन आपल्याला माहिती नसतं मग समोर आलं की आपल्याला विचारात पडतो की अरे याचं काय करायचं. म्हणून मी हे छोटे छोटे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला आधीच सांगून देतो की आपल्याला काय करावं लागतं असं. ओके नाव पुढे बघा आता जसं जसं मला आपण ज्यावेळेला चॅप्टर स्टार्ट केलं किंवा जर मला गरजेचं वाटलं की हे रूल्स आपल्याला राहिले तर मी ते रूल्स तिथे कंटिन्यू करून घेईन. छोटे छोटे रूल्स मी तुम्हाला त्या ठिकाणी समजून सांगून देईन की हा रूल्स या ठिकाणी अप्लाय करावा लागेल किंवा तो रूल्स त्या ठिकाणी अप्लाय करावा लागेल. मी रूल्स आधी एक्सप्लेन करेन आणि मग त्यानंतर मी पुढे कंटिन्यू करेन. आलं लक्षात? ओके नाव आता आपण महत्त्वाचा आणि पहिलं जे चॅप्टर आहे त्या पहिल्या चॅप्टरकडे आपण अप्रोच करू. जे पार्ट फर्स्ट मधलं पहिलं चॅप्टर आहे ते म्हणजे अँगल अँड इट्स मेजरमेंट. लक्षात घ्या मला सांगा अँगल तुम्ही अँगल बघितला आतापर्यंत? अँगल काय असतो? अँगल अँड इट्स मेजरमेंट. पूर्ण एक लक्षात घ्या अँगल आणि त्याचं मेजरमेंट. आता आतापर्यंत तुम्ही जो अँगल घेतला तो अँगल तुम्ही इन द डिग्रीमध्ये मेजर केलाय बरोबर ना. 120 डिग्री 90 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री तुम्ही 0 to 490 पर्यंत गेलात बरोबर ना. तुम्ही 45 डिग्री काढला 60 डिग्री काढलाय 30 डिग्री काढलाय 90 डिग्री पण काढलाय बरोबर ना. पण याचा मिनिंग काय होतो? याचा मिनिंग काय होतो?
मिनिंग ऑफ दॅट काय असतो हा युनिट म्हणजे डिग्रीचं मेन्शनिंग आहे ना ते 30 डिग्री अँगल किती आहे दोन रेज मधला दोन एरोज मधला अँगल किती आहे दोन लाईन्स मधला अँगल किती आहे 30 डिग्री आहे 45 डिग्री आहे 60 डिग्री आहे 90 डिग्री आहे त्यांच्यामधला अँगलचं मेजरमेंट आहे बरोबर ना मग आपल्याला एक लक्षात घ्या ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला असंच काहीतरी बघायचं आहे काय आपल्याला अँगलचे दोन पद्धतीने युनिट काढायचे आहे तुम्ही जो डिग्री मध्ये आता जो मेन्शन केला तो असा एक पद्धतीचा आणि दुसरा जो आहे तो म्हणजे रॅडियन मध्ये आहे ओके तो पण एकदम सोपा पार्ट आहे त्याच्यात काही हार्ड आणि वर्स्ट काही नाही त्याच्यामध्ये आधी आपल्याला सुरुवातीला डेफिनेशन बघायचं आहे आणि मग त्यानंतर पुढे अप्रोच करायचं आहे म्हणून लक्षात घ्या अँगल हे दोन पद्धतीने मेजर केले जातील अँगलची डेफिनेशन पण बघायचे अँगलचे टाइप्स बघायचे अँगलची पर्टिक्युलर डेफिनेशन बघायचे आणि त्याचं मेजरमेंट कोणत्या पद्धतीने केलं जातं हे आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं आहे बाकीचं याच्यामध्ये काहीच नाही एकदम छोटंसं चॅप्टर आहे बेसिक ऑपरेशन असलेलं चॅप्टर आहे इझी लेवलचं आहे त्यामुळे याच्यात जास्त हार्ड याच्यामध्ये जाणार नाही म्हणून लक्षात घ्या अँगल अँड इट्स मेजरमेंट अँगल अँड इट्स मेजरमेंट म्हणून लक्षात असू द्या की ज्या वेळेला आपण अँगलची डेफिनेशन घेणार अँगलचे टाइप्स घेणार त्यावेळेला आपल्या त्या डेफिनेशन सर्वांच्या व्यवस्थित पाठ असायला पाहिजेत कारण अँगलची डेफिनेशन विचारली जाते अँगलच्या टाइप्सच्या डेफिनेशन विचारल्या जातात मग आता आपण थोडासा फोकस करू अँगलच्या डेफिनेशनकडे अँगलची जी डेफिनेशन आहे ओके अँगल एक लक्षात घ्या दोन जर तुम्ही आतापर्यंत मेन्शन केलं असेल तर तुम्हाला आतापर्यंतचे 2-3 अँगल माहिती असतील पहिला जो आहे तो म्हणजे ॲक्यूट अँगल व्हॉट डू मीन बाय ॲक्यूट अँगल देयर इज 3 टाइप्स सांगा बरं 3 टाइप कोणते कोणते होतात कोणते कोणते टाइप्स आहेत ॲक्यूट अँगल याला ॲक्यूट अँगल का म्हणतात ॲक्यूट लघुकोन मराठीत त्याला लघुकोन म्हणतात that angle will be less than 90 degree okay now that's when is a right angle त्याला मराठीत म्हणतात काटकोन बरोबर ना का बरं त्याला राईट अँगल का बरं म्हणतात त्याचं मेजरमेंट एक्झॅक्टली किती आहे 90 डिग्री याला ऑब्च्यूस का म्हणतात मोर दॅन 90 डिग्री 90 अंशापेक्षा पुढे त्याला विशाल कोन म्हणतात बरोबर ना ग्रेटर दॅन 90 डिग्री दॅट्स ग्रेटर दॅन ओके 90 डिग्री दॅट्स एक्झॅक्टली 90 डिग्री अँड विच इज लेस दॅन 90 डिग्री 90 अंशापेक्षा मोठा एक्झॅक्टली 90 आणि 90 अंशापेक्षा लहान हे झाले 3 रेग्युलर टाइप होत आहे बरोबर ना याला अँगल आता एक्झॅक्टली एक लक्षात घ्या की अँगलची डेफिनेशन तयार करत असताना आपल्याला महत्त्वाच्या पार्ट्सकडे आपल्याला जायचं आहे आता ज्या वेळेला तुम्ही ॲक्यूट अँगल घेतला फॉर एक्झाम्पल मी एक ॲक्यूट अँगल घेतला बरोबर ना तर ह्या ॲक्यूट अँगलला 2 ॲरोज घेतले बरोबर ना हे 2 ॲरोज मध्ये एक लक्षात घ्या की ज्या वेळेला 2 लाईनचं इंटरसेक्शन होतं 2 लाईनचं इंटरसेक्शन होतं पॅरलल नाहीये बरोबर पॅरलल राहिले पॅरलल म्हणजे समांतर बरोबर ना पॅरलल राहिले तर ते दोघं मी कोणत्या लाईन्स घेतोय ज्या 2 इंटरसेक्ट करतायत ज्या 2 लाईन्स इंटरसेक्ट करतायत अशा मी 2 लाईन घेतल्यात आणि जर ह्या 2 लाईन एकमेकांना त्यांना आपण ॲरोज म्हणू बरोबर ना किंवा आर्म ॲरोज किंवा रे म्हणा किंवा आर्म म्हणा किंवा ॲरोज म्हणा अशी काही 2-3 नावं आहेत त्यांना ओके मी जर 2 आर्म आहेत ते 2 आर्म ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्याला म्हणतात व्हर्टेक्स त्याला नाव देतो मी व्हर्टेक्स काय म्हणतात त्याला व्हर्टेक्स लक्षात घ्या व्हर्टेक्स म्हणजे त्यांच्या दोघांचा एक सेंटर्ड पॉईंट ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात इंटरसेक्ट म्हणजे त्या दोघांना एकमेकांना छेदतात त्या ठिकाणी तो पॉईंट जो आहे त्याला काय म्हणायचं व्हर्टेक्स म्हणायचं बरोबर ना आता एक लक्षात घ्या आपल्याला एक महत्त्वाची छोटीशी कन्सेप्ट तयार करायची आहे ती म्हणजे डिरेक्टेड अँगल कोणती डेफिनेशन तयार करायची आहे डिरेक्टेड अँगल डिरेक्टेड अँगल म्हणजे काय जर सपोज दॅट 2 अँगल म्हणजे 2 रेज आहे आणि एक रे एका बाजूला मी फिक्स ठेवून दिला आणि दुसऱ्याला मी रोटेट करायला चालू करतो एकाला रोटेट करतो एकाला ज्या वेळेला मी रोटेट करत जाईल त्यावेळेला त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी अँगल तयार होईल
काहीतरी अमाऊंट ऑफ रोटेशन तयार होईल, त्यांच्या दोघांच्या मध्ये काहीतरी अमाऊंट ऑफ रोटेशन तयार झालं. याला मी एका ठिकाणी फिक्स केलं, याला उचललं इथे होता, इथून असं फिरवत 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 इथपर्यंत घेऊन आलो, म्हणजे यांच्या दोघांच्या मध्ये एक अमाऊंट ऑफ रोटेशन झालं. काय झालं यांच्या दोघांच्या मध्ये? अमाऊंट ऑफ रोटेशन. यांच्या दोघांच्या मध्ये काय झालं? अमाऊंट ऑफ रोटेशन. आता अमाऊंट ऑफ रोटेशन मी एकाला फिक्स ठेवलं आणि दुसऱ्याला फिरवलं. याला मी फिक्स करून ठेवलं, याला नाव दिलं मी, या व्हर्टेक्सला काय नाव दिलंय? ओ, आणि याला नाव दिलं मी ओ ए, बरोबर ना? ओ ए हा आर्म काय? ओ ए आहे, आणि या दुसऱ्याला नाव दिलं मी ओ बी. काय नाव दिलं मी? ओ बी. लक्षात घ्या की जिथून मी रोटेशन घ्यायला सुरुवात केली, कोणत्या आर्म पासून रोटेशन घ्यायला सुरुवात केली? इथून रोटेशन घ्यायला सुरुवात केली ती ओ ए पासून, बरोबर ना? तर कुठे जाऊन थांबलो मी? ओ बी वर जाऊन थांबलो. कुठे जाऊन थांबलो मी? ओ बी वर. पण लक्षात घ्या पोरांनो की ओ ए पासून ज्या वेळेला रोटेशन चालू करतोय तर त्या ओ ए ला म्हणतात इनिशियल आर्म. काय म्हणायचं? इनिशियल आर्म. जिथून रोटेशन सुरुवात केली त्याला, इथून रोटेशन सुरुवात केली ह्या आर्म पासून, म्हणून ओ ए ला काय म्हणणार? इनिशियल आर्म. आणि ज्या ठिकाणी जाऊन थांबलोय त्या ओबी वर जाऊन थांबलो होतो, बरोबर ना? मग ज्यावेळेला मी ओबी वर जाऊन थांबलो त्यावेळेला त्याला म्हणायचं टर्मिनल आर्म. इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म. आता यांच्या दोघांमध्ये एक पर्टिक्युलर डिरेक्शन आहे, बरोबर ना? एक पर्टिक्युलर डिरेक्शन आहे. आता इनिशियल आर्मच्या मध्ये आणि टर्मिनल आर्मच्या मध्ये एक अमाऊंट ऑफ रोटेशन झालंय. काय झालंय? काय झालंय? ऐकायचंच. आता लक्षात घ्या इनिशियल आर्मच्या मध्ये आणि टर्मिनल आर्मच्या मध्ये एक अमाऊंट ऑफ रोटेशन झालं ना. ज्यावेळेला मी इनिशियल आर्मला इथंच ठेवलं आणि टर्मिनल आर्मला मी असं रोटेट करायला सुरुवात केली, बरोबर ना? कारण हा टर्मिनल आर्म असा असतो ना मी त्याला कुठेही फिरवू शकतो, कुठेही याला उचललं आणि याला फिरवून घेतो, बरोबर ना? तुम्ही तुमचा कंपास किंवा कर्कटक बघितला असेल, कर्कटक जर असं एका बाजूला ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही त्याला काय करतात? रोटेट करतात. त्या दोघांच्या मध्ये जे अमाऊंट ऑफ रोटेशन झालेलं असतं त्याला म्हणतात अँगल. त्याला काय म्हणतात? अँगल. दोन आर्मच्या मध्ये जे अमाऊंट ऑफ रोटेशन झालेलं असेल त्या अमाऊंट ऑफ रोटेशनला काय म्हणायचं? अँगल असं म्हटलं जातं. बरोबर? लक्षात घ्या ज्या वेळेला जिथून रोटेशन घ्यायला सुरुवात होते त्याला काय म्हणायचं? इनिशियल आर्म. जिथे जाऊन थांबला त्याला काय म्हणायचं? टर्मिनल आर्म. म्हणून लक्षात असू द्या की ज्या ठिकाणी म्हणजे आपण ज्या ज्या पार्ट आपण कॉमन काढणार त्या त्यावेळेला लक्षात असू द्या. मला सांगा आता हा व्हर्टेक्स आहे. ओके, चला सांगा बरं मला याच्यातला इनिशियल आर्म कोणता आणि टर्मिनल आर्म कोणता? इनिशियल आर्म सांगा. कशावरून ठरवलं? ओबी हा इनिशियल आर्म आहे. कशावरून ठरवलं? कारण रोटेशन कुठून सुरुवात केली? मी इथून सुरुवात केली आणि इकडे चाललोय, म्हणजे ऑब्विसली हा माझा टर्मिनल आर्म आहे आणि हा कोण आहे? माझा इनिशियल आर्म. दॅट्स इज इनिशियल आर्म. आणि हा कोण आहे? माझा टर्मिनल आर्म. चला इनिशियल आर्म सांगा. कोण आहे? ओसी हा काय येणार? इनिशियल. आणि ओडी काय येणार? टर्मिनल. कारण इकडनं डिरेक्शन या बाजूला घेतली, डिरेक्शन. म्हणून एक लक्षात घ्या ह्या अँगलला डिरेक्टेड अँगल म्हणतात. काय म्हणतात? डिरेक्टेड अँगल. का बरं डिरेक्टेड अँगल म्हणतात? कारण त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर डिरेक्शन आहे. त्याच्या डिरेक्शन असल्यामुळे त्याला काय म्हणायचं? डिरेक्टेड अँगल म्हणायचं. आता एक्झॅक्टली मी नोट्स मध्ये तुम्हाला मेन्शन करून दिलंय की याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात. दोन गोष्टी महत्वाच्या काय? एक म्हणजे अमाऊंट ऑफ रोटेशन. पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे काय? अमाऊंट ऑफ रोटेशन. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे काय? कुठल्या रोटेशन मध्ये आहे.
कोणत्या रोटेशन मध्ये आहे. ओके, मग त्या रोटेशन कोणत्या रोटेशन मध्ये असेल तर ते आपल्याला कळत असतं. ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे ठरत असतं. लक्षात घ्या, रोटेशन डिरेक्शन आपण असं म्हणू फक्त डिरेक्शन ऑफ रोटेशन. याच्यामुळे काय होत असतं की त्याची जी साईन आहे ती साईन आपल्या याच्यावरनं ठरत असते. म्हणून लक्षात घ्या पूर्ण. आता रोटेशन मध्ये आपल्याला दोन महत्वाचे भाग. आता मला सांगा दोन पद्धतीच्या डिरेक्शन. एक म्हणजे हे तर झालं, अमाऊंट ऑफ रोटेशनला काय म्हणतो आपण, अँगल म्हणत असतो, त्याला आपण नाव देतो थिटा. त्याला काय म्हणत असतो आपण, थिटा म्हणत असतो, बरोबर ना. आणि त्या दोन आर्म्स मध्ये जे अमाऊंट ऑफ रोटेशन असतं त्याला आपण अँगल म्हणतो. त्याच्यातला जो इनिशियल आर्म आहे आणि टर्मिनल आर्म असेल. ओके, त्याच्यानंतर त्याला आपण काय म्हणत असतो, डिरेक्टेड अँगल, कारण त्यांच्या दोघांमध्ये एक पर्टिक्युलर डिरेक्शन आहे. ओके, एक क्लॉकवाईज घेऊ शकतो किंवा दुसरा अँटी क्लॉकवाईज घेऊ शकतो. जर सपोज दॅट डिरेक्शन ही दोन पद्धतीची असते, एक म्हणजे अँटी क्लॉकवाईज आणि दुसरी म्हणजे क्लॉकवाईज. सांगा बरं, अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. घड्याळाचा काटा कसा फिरत असतो, असा फिरतो ना, बरोबर ना. घड्याळाचा काटा अशा दिशेने फिरत असतो, म्हणजे अशा रोटेशन मध्ये. आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शन म्हणजे त्याला काय म्हणतात, अँटी क्लॉकवाईज. घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. मग मला सांगा हा कोणत्या दिशेने फिरलाय बरं. हा जो अँगल आहे हा कोणत्या दिशेने, क्लॉकवाईज. हा कोणत्या दिशेने, क्लॉकवाईज. आणि हा कोणत्या दिशेने, अँटी क्लॉकवाईज. जर लक्षात घ्या, जर टर्मिनल आर्म हा क्लॉकवाईज दिशेने फिरलेला असेल, क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये फिरलेला असेल तर तो निगेटिव्ह अँगल असतो. काय असतो, निगेटिव्ह मध्ये असतो. लक्षात घ्या, मॅग्निट्यूड वेगळं, मॅग्निट्यूडचा फरक वेगळा असतो आणि त्याची जी डिरेक्शन आहे ती डिरेक्शन ही निगेटिव्ह असते. का बरं निगेटिव्ह का बरं असते, का बरं निगेटिव्ह असते, कारण टर्मिनल आर्म हा कोणत्या दिशेने फिरतोय, कोणत्या दिशेने फिरतोय, क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये फिरतोय. म्हणून त्याला म्हणतात निगेटिव्ह अँगल. का बरं निगेटिव्ह अँगल म्हणतात, याला का बरं निगेटिव्ह अँगल म्हणतात. Why we say this one is a negative angle? Since the terminal arm rotate in a clockwise direction. टर्मिनल आर्म हे कोणत्या दिशेने फिरतोय, क्लॉकवाईज दिशेने. लक्षात घ्या, ही क्लॉकवाईज डिरेक्शन आहे. ही कोणती डिरेक्शन आहे, क्लॉकवाईज डिरेक्शन आहे. आणि टर्मिनल आर्म जर क्लॉकवाईज दिशेने फिरत असेल तर त्या अँगलला काय म्हणतात, निगेटिव्ह अँगल. काय म्हणायचं, निगेटिव्ह अँगल. म्हणजेच काय, दॅट्स वन रोटेशन इन अ क्लॉकवाईज सेन्स, त्याला क्लॉकवाईज सेन्स. मग मला सांगा हा कोणता अँगल असेल, मग कोणता अँगल असेल, पॉझिटिव्ह अँगल असेल. कारण लक्षात घ्या, कारण त्याची जी रोटेशन आहे टर्मिनल आर्म ओडीची ती अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन आहे. जर टर्मिनल आर्म रोटेट इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन, दिस अँगल इज अ पॉझिटिव्ह. क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये कसा असतो, निगेटिव्ह, आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये पॉझिटिव्ह. अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये असल्यामुळे याला निगेटिव्ह अँगल म्हणायचं आणि हा क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये असल्यामुळे याला पॉझिटिव्ह अँगल म्हणायचा. समजताय. अँगलचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. कोणत्या दिशेने, एक तर क्लॉकवाईज असेल, एक तर अँटी क्लॉकवाईज. डिरेक्शन महत्त्वाची असते. कोणत्या डिरेक्शन मध्ये त्याला फिरवा, त्याला काही फरक पडणार नाही. समजतंय का हे. याच्यात कोणाला काही डाऊट. ओके, नाव आता लक्षात घ्या, तुम्ही हे जे आतापर्यंत केलंय किंवा या चॅप्टर मध्ये आपण जे बघणार आहोत, हे छोटे छोटे तीन चार डेफिनेशन याच्यामध्ये येतात. कोणत्या कोणत्या डेफिनेशन येतात बघा. मी ह्या इनिशियल आर्मची घेतली आहे, टर्मिनल आर्मची घेतली आहे. म्हणून आपण डोक्यात ठेवताना खास करून डोक्यात ह्याच गोष्टी ठेवायच्या की इनिशियल आर्म कोणाला म्हणायचं,
टर्मिनल आर्म कोणाला म्हणायचं, डिरेक्टेड अँगल कोणाला म्हणायचं, बरोबर. नंतर त्याचे दोन महत्त्वाचे प्रकार डिरेक्टेड अँगलचे, एक म्हणजे पॉझिटिव्ह अँगल. पॉझिटिव्ह अँगल म्हणजे त्यांच्या रोटेशनवर डिपेंडेड आहे. रोटेशन अँटी क्लॉकवाईज असतं तर त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह अँगल म्हणायचं. रोटेशन क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये असेल तर त्याला निगेटिव्ह अँगल म्हणायचं. त्यास पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल असे दोन महत्त्वाचे प्रकार पडतात. मग त्यामुळे लक्षात ठेवा कोणता अँगल घेतला एक तर पॉझिटिव्ह असेल, कोणताही तुम्ही जेवढे पण अँगल घेतले एक तर पॉझिटिव्ह असेल एक तर निगेटिव्ह असेल, त्याच्यात जास्त फरक पडणार नाही. कळतंय का हे सर्व? याच्यात कोणाला काही डाऊट आहे? आता ज्या मी नोट्स दिल्यात त्या परत एकदा वाचा की मी काय काय घेतलंय. हे लेक्चर मी आज पुट करेल, कालचं लेक्चर आणि आजचं लेक्चर हे दोघे आज पुट होऊन जातील, आपल्या ऍप्लिकेशनवर मी टाकून देईन. तर तुम्ही जे लेक्चर जे झालंय ते लेक्चर परत एकदा आपल्या ऍप्लिकेशनवर बघा. तुम्हाला काही डाऊट असेल तो परत मला उद्या विचारायचा आहे. आलं लक्षात? ठीक आहे. हे बाकीचा पार्ट आपण उद्या कंटिन्यू करू. ओके, उद्या आपण टाइम्स घेऊ आणि त्याच्यावरनं सुरुवात करू. मी आल्यानंतर अगोदर आपण हे सर्व काही विचारेल आणि मग त्यानंतर पुढे कंटिन्यू करायला लक्षात असू द्या. ठीक आहे.